रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा हे हरिभक्त पारायण असो किंवा नसो, पण त्यांच्या हातून राम नामाचं लेखन चांगलं घडतं. हे अरुण सिंदोळकर माऊली आहेत. आणि हरिभक्त पारायण जे आपले धायरेकर आहेत, धायरेकर माऊली, त्यांचा 108 राम नाम जप 100 कोटी नाम 100 कोटी नाम जप आहे त्यांचं नियोजन आहे. त्या पद्धतीने यांनी आपल्या त्याचं सहकार्य केलेलं आहे. मला 1-2 वेळा इथं वह्या पण दिल्या, त्या पण माझं लेखन चालू आहे. कोणी मागितली त्यांना दिली. दिवसाला ते बोले आम्ही दिवसाला 4-5 पानं करू, त्याप्रमाणे 14-15 दिवसात होईल. अशा पद्धतीनं तुमच्या एक वही त्यांनी पाठवली, एक ह्यांनी दिली, होईल असो. पण पहिला आता तर अशा ह्या पद्धतीनं आमच्या हे अरुण माऊली आलेले आहेत माझ्या भेटीला. मी त्यांना बोललो शक्य तुम्ही रविवारी, आणि इथंच असतो बघा, ह्या समोरच्या बिल्डिंगमध्ये राहायला आहे. 3E मध्ये आहे का? नाही, 4 आहे हाय पुढं, ह्याच रांगेतलं 4थी बिल्डिंग. आणि हे आपलं दुकान आहे. आणि हे रामकृष्ण हरी विठ्ठल बघा, रामकृष्ण हरी आहे. हे माझे आई वडील आहेत, माझे ही आई आहे, ते वडील आहेत. आणि विशेष म्हणजे हे मी 2 लायसन काढले ह्या दुकानावर. हा कमर्शियल गाळा आहे ना, हा व्यावसायिक गाळा आहे. त्यामुळे हा मग इथं व्यवसाय करत नाही पण काढलाय. हे आहे इकडे बघा, पुढे या, थोडं वाचा ना. बरोबर. आता हे वाचा, हा गाळ्याचं नाव काय? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा नामसागर लेखन. बस. आणि दुसरा गाळा कुठला? मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रविदास दिंडी क्रमांक 24 साहित्य भांडार. हा, मग हे दिंडीचं साहित्य आहे. मग आता दिंडी जाताना आम्ही 7 जूनला जाणार, पंढरीची वारी करणार. आले का आताही काही पुढे सगळे वाळे टाकले. आता कडक उडून आहे मला, त्याला 2 दिवस जरा आपलं पाऊस पडायच्या पडला वाळला तरी हरकत नाही, पण सध्या ऊन आहे, त्यामुळे उन्हामध्ये टाकले थोडं. मुलगा पण आला. अशा पद्धतीनं आहे.